नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज आहे. मोटेवाडी दुर्घटनाग्रस्तांची माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांनी घेतली भेट. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन, प्रत्येकी 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई यात्रेनिमित्त सोमवारी दुपारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उभारण्यात आलेल्या पत्रा शेड व भिंती कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांनी घटनास्थळी भेट देत दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात उपस्थित असताना अचानक जोरदार वादळी वारे सुटले आणि वाऱ्याच्या तडाख्याने मंदिर परिसरातील पत्रा शेड आणि बांधकामाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत पांडोजरी, दरीपडची तसेच कर्नाटकीतील भाविकांचाही समावेश असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढण्यात रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर माननीय माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी संपूर्ण दुर्घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रशासनाने बाधित कुटुंबियांना तातडीची मदत करावी तसेच जखमींवर योग्य उपचार व्हावेत अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना माननीय सावंत म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आहे. यात्रेसाठी आलेल्या निष्पाप भाविकांना अशा प्रकारे जीव गमवावा लागणे ही अत्यंत दुःखद घटना आहे. दरम्यान माननीय विक्रमसिंहदादा सावंत यांच्या पाठपुराव्याने माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांनी भारतीय विद्यापीठ परिवाराकडून दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली. तसेच जखमी भाविकांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. यावेळी पंचायत समितीचे सभापती बाबासाहेब कोडक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण तात्या चव्हाण, माजी सरपंच भगवंत जावीर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यावर शोककळा पसरली असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जखमी भाविकांच्यावर लवकरच प्रकृती सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. ताज्या अपडेटसाठी जत चावत सोबत नक्कीच रहा. यावेळी श्रद्धांजली वाहताना जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत म्हणाले, देवळाजवळ भाविक आले असता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाऱ्याचा आणि पावसाचा, वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसून या ठिकाणी इथं भाविक आलेले जवळजवळ 6 भाविक या ठिकाणी मयत पावले. खरं तर ही दुर्दैवी घटना आहे. या प्रशासनाच्या माध्यमातून आणि इथल्या लोकांच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत मिळाली ती तुटपुंजी आहे आणि येणाऱ्या याच्यात सुद्धा लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू. त्याच पद्धतीनं जी काही घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि या घटनेचा इतिवृत्तांत आम्ही आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना दिली, त्यांच्या कानावर घातली आणि त्यांनी तातडीनं या मयत झालेल्या लोकांना 50,000ची तुटपुंज मदत या ठिकाणी करण्याचं आश्वासन
या निमित्तानं दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ती लवकरात लवकर ती मदत त्या संबंधित कुटुंबापर्यंत लवकरात लवकर कशी पोचेल याचा निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करू. अशा पद्धतीचं या निमित्तानं आत्तापर्यंत ज्या जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि आता या तालुक्यात चांगल्या पद्धतीनं पाऊस आणि पाणी आज या निमित्तानं तालुक्यात येत आहे आणि त्याचा फायदा या आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होताना दिसतोय. आज जी घडलेली घटना आहे ती दुर्दैवी आहे. निश्चितपणानं या दुर्दैवी घटनेत जी काही मयत झालेले आहेत त्यांना या निमित्तानं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मदतीचा हात लवकरात लवकर कसा पोचेल त्या निमित्तानं शासनाकडूनही आणि वैयक्तिकही जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करू.